गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी खूप हॅप्पी आहे कारण मी आज वेळेच्या खूप आधी उठली आहे. ज्या दिवशी मी वेळेच्या आधी उठते त्या दिवशी मी खूप हॅप्पी असते. त्याचं रिझन एवढंच की मला आज दिवसातून 1 ते 2 तास स्वतःसाठी जास्ती मिळेल. चला तर छान अशी आंघोळ करून घेतली, रेडीच होत होती. तेवढ्यातच माझं बाळ पण झोपून उठलं. आता बाळ झोपून उठलं म्हणजे सगळी कामं बाजूला. सर्वात आधी तर अव्यूला पकडायचं, त्याला पॅम्परिंग करायची, त्याच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करायचं कारण हे त्याचं आहे आणि माझं दोघांचंही फेवरेट काम असते. आता आज माहिती नाही का आपण अव्यू झोपून उठल्यानंतर त्याला मी बाजूला नाही दिसले आणि म्हणून तो खूप क्रँकी मूडमध्ये होता. त्याच्याबरोबर बाल्कनीत बसली कारण ती माझी सगळ्यात फेवरेट प्लेस आहे. आणि आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आणि आपल्या फेवरेट प्लेसमध्ये असलो की नेहमी आनंदी असतो आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवू शकतो. त्यानंतर काय अव्यूला छान लाडीगोडी लावली आणि लगेच माझे हेअर वगैरे कोंब करून घेतले. अव्यूला ब्रश करायला दिला, पण आमचं रोज धिंगाणा असतो ब्रश करताना. कधी आई लागते तर कधी बाबा लागतात. आता प्रीतम त्याला ब्रश करवत होता तेव्हापर्यंत का रात्री घासलेली सगळी भांडी छान अशी लावून घेतली रॅकमध्ये. आम्हाला ब्रश करायचा कंटाळा येतो आणि त्यापेक्षा जास्ती तर गुडला करायचा कंटाळा येतो. त्यानंतर छान असं ब्रेकफास्ट बनवून घेतलं. मूग डाळचे चिले बनवले होते आणि सोबतच भरपूर सारे फ्रूट्स पण दिले होते. प्रीतम आणि अव्यू नाश्ता करते तेव्हापर्यंत छान देवाची अशी पूजा करून घेतली. तुळशीत पाणी घालणं इज अ मॅन्डेटरी. त्याचबरोबर दिवा आणि आपली अगरबत्ती पण लावायचं असते. दिवा मी नॉर्मली लावत नाही कारण ते कंटिन्यू वारा असतो आणि तो 5 मिनटंसुद्धा राहत नाही. आज मस्त जास्वंदाला फुल आलं होतं आणि ते बघून माझं मन खूप हॅप्पी होतं. जेव्हा कधी झाडांना फुल येते ना तेव्हा गार्डनिंग करणाऱ्यांनाच माहिती आहे की तो किती आनंदाचा क्षण असतो. त्यानंतर फुलं ते 2 ते 3 दिवस आपल्या गार्डनमध्ये बघून खूप आनंद वाटतो आणि असं वाटतं प्रत्येक वेळेस तिथेच जाऊन बसावं आणि त्यांना बघत राहावं. चला सोबतच मी पण माझा ब्रेकफास्ट करून घेतला आणि चला भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.